नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आपल्या केळीमध्ये आलेलो आहेत. ही आहे आपल्या केळीची क्वालिटी, ही आहे केळीची आपली हाईट. पानांमध्ये अंतरी बघा आणि बुंद्याचा घेर बघा. ही किमया आहे. आपण बघू शकता प्रत्येक झाडाला आहे ना, प्रत्येक झाडाचं खांब बुंदा मजबूत आहे, पानात अंतरी आहे आणि शेंड्यापर्यंत पानं हिरवीगार आहे. याचं कारण काय की आता भर उन्हाळा आहे. आज आहे 14 मे 2026. आता ह्या 45 डिग्री तापमानमध्ये आपली केळीचा शेंडा सुकलेला नाही, हिरवागार आहे, गच्च हिरवा आहे. आणि ह्या हिरव्या शेंड्यामुळे आपले जे घड आहे, आता घड निसणं चालू आहे. आपण आपल्या घडामध्ये म्हणजे झाकायची गरज पडणार नाही, इतके पानं हिरवीगार आहे. वरती म्हणजे सावली पडते. आणि हे जे घड आहे, आपण आता उभी आहे म्हणजे आता आपली केळीची निसवण सुरू होते आहे. तर आपल्याला हे जे घड आहे, आपण तिकडे पण जाऊ जिथे आपले घड आलेले आहे आणि नंतर आपण थोडीशी चर्चा करू. हे बघा, इथे आपल्याला हे जे घड दिसतं आहे, घडाची लांबी वादा वगैरे पण बघू शकता. म्हणजे अजून बारीक अवस्थेत आहे. हे बघा, आपण पान वाकून बघू. हे बघा, हे झाड आहे, अशा क्वालिटीचं झाड आहे. उंची पण बरीच उंच आहे, म्हणजे जवळजवळ 15 ते 18 फुटापर्यंत, 20 फुटापर्यंत शेंड्याची उंची आहे, समजा 20 फुटापर्यंत. आणि क्वालिटी पण चांगली आहे. आता हे बघा, हे जे आहे ना, हे झाडं आहेत, चांगले आहेत आणि क्वालिटी पण दिसते. आता ही आपण हे बेडवर लागवड केलेली आहे. या बेडवर लागवड केल्यामुळे काय होतं की पाणी जे बसतं आहे, तर ते म्हणजे बेडवर असल्यामुळे त्याला पाणी साचत नाही. साचलेलं पाणी ह्या नालीमध्ये येऊन जातं. आपण जिथे उभं आहे, हे आहे ना पूर्ण नाला आहे. 3 ते 4 किलोमीटरपासून दुरून वाहत आलेला नाला आहे आणि तिथे आपण ही केळी लागवड केलेली आहे. या केळीमध्ये जे नाल्यातलं वाहणारं जे पाणी आहे, जोरात न वाहता हे पाणी इथे थांबतं, धीरे होतं, स्पीड कमी होतं. याचं कारण काय की हे जे ना, यात आपण गवत आहे, गवताला सुकवलेलं आहे. म्हणजे तणनाशक मारून याला सुकवलेलं आहे. गवताला निंदणी केलेली नाही, वखरणी केलेली नाही, म्हणजे जमीनला आपण हलवा केली नाही. जमीनच्या ज्या मुळ्या आहेत वेडवर, जशाच्या तशा राहतील. हे कुठे आपल्याला म्हणजे कट झालेल्या नाही. वखरनं कसा कट होतात, ही कट झालेली नाही. परत निंदणी करताना त्याच्या मुळ्या कट तुटल्या नाही. आपण जे फक्त तणनाशक टाकतो आणि तणनाशकमुळे हे होतं. आता बघा, इथे हा ओलावा दिसतो, इथे जास्त पाणी वाहिलेलं आहे आणि तरीसुद्धा वरती पाणी साचलेलं नाही आहे. आणि ह्या ज्या नळीच्या बाजूला बघा, इथे ओलावा पण आहे आणि बुंदा पण चांगला आहे. आणि हे बघा, आता हे जे ना, ही किमया आहे SRT पद्धतने. आता ही जी SRT पद्धती आहे, SRT पद्धतबद्दल आपण यूट्यूबला सर्च करा. SRTच्या शेतीशाळा पूर्ण महाराष्ट्रभर सर्वदूर आहेत. तिथे जाऊन तुम्ही एक दिवशीय आपलं प्रशिक्षण अटेंड करा, शाळा अटेंड करा आणि तिथे ते सर्व शिकवलं जातं की कसं करतात हे SRT शेतीबद्दल. याचे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा तुम्हाला यूट्यूबद्वारे मिळतील किंवा आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण देण्याचा प्रयत्न करू. आता हे जे बघा, याच्यात हे जे तण आहे, तण पूर्ण आपण इथे निंदणी न करता आपण जिरवलेलं सुकवलेलं आहे. आता हे जे गवत आहे, हे गवताच्या पण हे बघा, हे जे गवत आहे, हे गवत पूर्ण इथे सुकलेलं आहे. आता याच्या ज्या मुळ्या आहेत, समजा या गवताच्या मुळ्या आहेत, तर जितक्याही खोल गेल्या असतील, कुठल्या 2 इंच, 3 इंच, 6 इंच, 8 इंच, 10 इंच, असे जितक्याही खोल गेला. आता हे गवत आहे ना, एक प्रकारचं गवत नाही, ते कडक मुळ्यांचं गवत आहे, सोट मुळ्यांचं गवत आहे, किंवा काही तंतू मुळ्यांचं गवत आहे. हे असे वेगवेगळे गवत आहे. आणि परत हे जे झाड आहे, झाडाच्या मुळ्यासुद्धा दूरपर्यंत गेलेल्या आहेत. हे जे सर्व आहे, आपण काय करतो आहे आजपर्यंत वखरून नांगरून, किंवा आता हे जे खोडं आहेत, केळीचे जे खांब आहेत किंवा जे कंद आहेत, खंदून आपण काय करतात, हे जे खोड काढल्यानंतर त्याच्या मुळ्या आपण तिथल्या तिथे काढून घेतात किंवा ते पण राहतात. आता आपण काय करणार आहे, ही जे केळीचे जे खांब आहे, पील आहेत, याला इथल्या इथे असंच्या असं कट करून वरच्यावरून आपण जिरवणार, म्हणजे सुकवणार आहे त्याला. म्हणजे त्या मुळ्या जिथपर्यंत गेल्या तिथपर्यंत आपली जमीन पोकळ राहील. आणि त्याच्यात काय होणार आहे, ते सुकल्यानंतर त्यात काय होतं, ही जे सुकल्यामुळे ती जी जमीन आहे ती तिथे कुजेल, तिथे
जैविक कर्ब तयार होईल, कार्बन तयार होईल जैविक, आणि त्याच्याद्वारे ते आपल्या खताला पोषक तत्व पण मिळतील. जीवाणूंची वाढ होते, गांडूळ वाढतात ह्या नरम जमीनमुळे दूरपर्यंत आणि थंडावा राहतो. कारण की झाकलेलं आहे सर्व दूर. बघा तुम्ही, आता ऊनचा टाईम झालेला आहे आणि सर्व दूर आपल्याला सावली दिसते. त्याच्यामुळे ही जी जमीन आहे तर ती थंड राहते, म्हणजे ऊन पडत नाही. कारण की आजूबाजूला पण पाणी पण नाही आहे आणि हे जे गवताच्या खाली आहे ना, आच्छादन फ्रीमध्ये आच्छादन झालेलं आहे. व सर्व दूर बघा, हे जवळून बघू शकतात आपण याची पत्ती पण काढलेली आहे, म्हणून खालची पत्ती आपली पिंगट दिसते, पिवळी दिसते. आता हे जे गवत आहे, गवताला आपण जर इथे कोरलं तर एकदम नरम जमीन झालेली आहे. आणि ह्या नरम जमीनमुळे हे ज्या मुळ्या आहे, समजा पांढऱ्या मुळ्या, तर दूरपर्यंत गेलेल्या असतात. आता आपण याला जे ना हलवा करत नाही किंवा जमीन जास्त कोरत नाही. कारण की हे जे जमीन जे आहे, तर जमिनीला आपण झाकलेलं पाहिजे. जसं आपण डोक्यावर रुमाल टाकतो उन्हाच्या बचावासाठी, तसं ही जी जमीन आहे, ही जी गवत आहे, हे आच्छादन आहे जमिनीवर, म्हणजे जसा पदर आहे त्याप्रमाणे हे झाकलेलं पाहिजे. बरेच लोक म्हणतात की ऊन खायला पाहिजे, ऊन खाल्ल्यानंतर जमीन सुपीक होते. नाही, जमीन उलट नापीक होते. आपण जेव्हा पेटवतो तेव्हा त्यातले जीवाणू मरून जातात आणि जी नांगरलेली जमीन आहे त्याच्यात जे जीवाणू असतात, जीवाणू किती दूर जातील? जीवाणू म्हणजे छोटे असतात, बारीक असतात. जास्तीत जास्त 1 फूट जातील, 2 फूट जातील, 3 फूट जातील. परंतु 2-3 फुटापर्यंत जी जी जमीन आहे समजा, ते पूर्ण सुकलेली असते, कोरडी असते आणि वरतून 45 डिग्री 46 डिग्री तापमान आहे आपल्याकडे. तर ते जे जंतू किंवा जीवाणू आहेत किंवा गांडूळ आहेत, त्यांची जी त्वचा आहे एकदम बारीक असते आणि ती जी त्वचा आहे त्याला ऊन सहन करण्याची. आता बघा, आपल्यासारखे जे लोक आहे, उन्हात निघताना घरी आल्यानंतर ऊन लागल्यानंतर आपण आजारी पडतो. बऱ्याच ठिकाणी उष्माघातानं लोक मरत आहेत. आणि अशा परिस्थितीत हे कुठल्या परिस्थितीत जीवन जगतील? आणि समजा खाली खोलही गेले, समजा तिथे ऑक्सिजन मिळणार नाही आणि तिथे ते मरतील. एरोबिक जे जीवाणू असतात त्यांना आहे ना हवेची गरज आहे, ते ऑक्सिजन तिथपर्यंत जायला पाहिजे. आपण ही जे तण आहे की गवत आहे किंवा जे पिकाचे आपण खोडं ठेवतो, ते सुकल्यानंतर तिथपर्यंत पोकळी निर्माण होते. म्हणजे जसं भुयार घर असतं, म्हणजे सूक्ष्म भुयार घरं असतात, तिथपर्यंत हवासुद्धा जाते, ऑक्सिजन पण जातो. आणि तिथेसुद्धा खोलवर 10 फूट 20 फूट जे नळे आहेत समजा, तिथपर्यंतसुद्धा जीवाणू जगू शकतात, तिथून जे ये जा करू शकतात. आणि हे जे गवत आहे, गवतामुळे तो सावलीचा एक फायदा होतो. आणि शक्य झाल्यास कुठल्याही परिस्थितीत छोटासुद्धा आपण आपल्या शेतामध्ये पेटवायला नको पाहिजे. जितकी जागा आपण पेटवली तिथल्या खालचे जे जीवाणू आहे ते मरतात. आणि जीवाणू काय करतात, उन्हाच्या टायमाला सावलीमध्ये येतात. आपण जे ढीग करतात तर त्या ढिगामध्ये आलेले असतात. आणि आपण जे ढिगारे आहेत, मोठमोठे ढिगारे किंवा शेतात जे पिकांचे अवशेष आहे, त्याला सुकून आपण तात्काळ नष्ट होण्यासाठी किंवा त्याची राख होण्यासाठी आपण त्याला पेटवून देतात. राख शेताला चांगली असते. राख विकत घेऊन आपल्या शेतात टाकू शकतात तुम्ही, परंतु शेतात राख तयार करणं हे चुकीपणा आहे. आणि ही जे उन्हात नांगरती पडून जे शेतं पडलेले आहेत, तर ते बंद करायला पाहिजे. कारण की आता बघा, आता आपण ही जी केळी आहे, ह्या केळीमध्ये आपण म्हणजे फ्युचर बघतोय, भविष्य बघतोय की पुढे आपण काय करणार आहे. हे जे खोडं असे राहू देऊ आणि आजूबाजूला आपण इथे एक रांग मका आणि एका रांगेत आपण तूर लावणार आहे. तूर म्हणजे आता ही 5-5.25 फुटावर लागवड आहे. समजा 5 फुटावर लागवड आहे. 5 फुटावर म्हणजे एक बेडवर आपण मका पेरणार आहे आणि एका बेडवर फक्त एक रांग तुरीची पेरणार आहे. म्हणजे मका निघाल्यानंतर तूर होईल आपली 10 फूट अंतर होईल समजा. आणि 10-10.5 फुटापर्यंत अंतर आहे. आणि ही जी तूर आहे, तर हे तूरचं पण पीक घेऊ. आता तूरचं पीक काय आहे, कारण की केळीच्या ज्या मुळ्या असतात त्या खूप नरम असतात, पांढऱ्या मुळ्या असतात. तशा तूर असते. तूरच्या मुळ्या आपण बघितल्या असतील की कडक असतात त्या. आणि त्याचे जे कर्ब होणारं कर्ब आहे, हे ते दीर्घकाळ राहणार आहे. हे जे केळी आहे, हे लवकर होणार आहे, नष्ट होणार आहे. म्हणून काय करायचं की आपण पिकाची फेरपालट करणं ही पहिला मुद्दा आहे. म्हणजे ही आपलं त्रिसूत्री आहे. पहिलं सूत्र आहे, आपण आपल्या केळीला आपलं इथे तणनाशक नाही, म्हणजे आपण मेहनत नाही करायची आहे. आणि ही जे खतं आहे, खतं देतानासुद्धा आपण रासायनिक खतं देऊ शकतात, जैविक खतंसुद्धा देऊ शकतात. आणि ही जे खतं देत असतानासुद्धा शक्य झाल्यास आपण वॉटर सोल्युबल खतं दिले तर ते पिकापर्यंत मिळतात. कारण की रासायनिक खतं जे असतात ते वरतून देतो आणि वरती पडलेले असतात किंवा ते जमिनीमध्ये दाबले गेले पाहिजे. अशा पद्धतीने आपली हे
आपण केळी लागवड केलेली आहे. या केळीची आपण क्वालिटी बघा. क्वालिटी बघण्या आणि हे जे बुंदा वगैरे तर चांगला आहे आणि याचं जे उत्पन्न आहे आपल्याला हे जे केळीचे जे घड आहे आजपर्यंत आमचे घर 20 किलोपर्यंत गेलेले आहे समजा. 10 किलो ते 20 किलोपर्यंत हे. तर आता आपला पुढचं ध्येय आहे की आपले 20 30 किलो झाले पाहिजे, 30 40 झाले पाहिजे. हे आपलं आहे. म्हणजे आता आपलं हे पहिलं वर्ष आहे. पहिल्या वर्षात जर समजा इतका फायदा होतो आहे, तर जमीन तर तशीच्या तशी राहील. जमीन आज जी आहे त्याच्यापेक्षा थोडीशी बलवान होईल आणि जीवाणूंची संख्या वाढेल किंवा गांडूळची संख्या वाढेल आणि त्याचे जे गुणधर्म तर वाढणार आहे. म्हणजे ह्या वर्षी जी केळी होणार आहे की पुढच्या वर्षाचे पीक आहे याच्यापेक्षा चांगलं येणारच आहे. त्याच्यापुढे अजून चांगलं येईल. म्हणजे दरवर्षी आपल्याला आणि परत खताचं जे प्रमाण आहे समजा खतं वरतून देताना खतं येतात. आता पुढे मला शेणखत टाकायची गरज नाही आहे. कारण की शेतात बैलगाडी जाणार नाही. टाकायचं कसं शेणखत? मजूर आपल्याला लावायचे नाही. मग कशाला खत टाकायचं? हा एक फायदा आहे. म्हणजे आता आपल्याला बैलजोडी यात घालायची नाही आहे. मग खत टाकायचा म्हणजे प्रश्न नाही. ट्रॅक्टर घालायचे नाही. ट्रॅक्टर पण जाणार नाही शेतात. मग होईल प्रश्न. जसा रस्ता काढून आपण जर असलं खत आपण टाकू, मिळालं तर टाकू, टाकायचं नाही असं नाही. परंतु टाकण्याची गरज नाही पडणार. कारण की ऑलरेडी आता ही जे जमीन आहे हे खतच निर्माण करते. हे जे आपण जी आता जे पालापाचोळा किंवा हे झाडाचे, केळीचे, पिकाचे जे अवशेष आहे हे आत चढतील तेच खत तयार होतं. खत आहे तरी काय? जे जनावरं जे खातात त्याची जी विष्ठा असते खत आहे. आता माझ्या शेतामध्ये करोडो जनावरं आहे, करोडो जीवाणू आहे. त्यांची जी विष्ठा आहे, थेंबे थेंबे तळे साचे, त्यांची जी विष्ठा आहे तर ते खतात रूपांतर होते. ते खातात, खत तयार करतात. म्हणजे जे जीव आहे, कुठलाही जीव असो, मानव असो, मनुष्यही असला तर त्यांची जी विष्ठा आहे ते सुद्धा खतच आहे. तसं आपल्या शेतामध्ये जेवढेही जीवाणू असतात ते जीवाणूंचे जे विष्ठा आहे तर ते खत होतं आणि ते खत आहे तर मग एक करोडो जीवाणूंची खत दरवर्षी दररोज पडतं आहे समजा. तर मग वरतून खत टाकायची गरज नाही आणि जी खतं आहे समजा तर त्याचे प्रमाण कमी होईल. म्हणजे आपला जो खर्च खताचा खर्च कमी झाला, मजुराचा खर्च कमी झाला, बैलजोडीचा खर्च कमी झाला. बैलजोडी फक्त मला कशासाठी लागणार आहे की बाहेरून ज्या काही वस्तू वगैरे आणायच्या आहे समजा, आपले जे लागणारे जे साहित्य वगैरे आहे त्याच्यासाठी आपण बैलजोडी वापरतो. नाही तर बैलाची सुद्धा इथे गरज नाही आहे. म्हणजे आपल्याला खर्च कमी करायचा म्हणजे कमी खर्चात आणि चांगली शेती म्हणजे हा SRT शेती आहे. तर आपण सुद्धा आपल्या पद्धतीने सुरुवात करा आणि सुरुवात करताना व्हिडिओद्वारे सुद्धा व्हिडिओ बघून सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकतात. परंतु कुठलंही काम करताना प्रॉपर काम करायचं आहे आणि याचे औरंगाबादला, जळगावला, परभणी, जालना, मुंबई, पुणे, नाशिक सर्व दूर याचे जे आहे ना आजूबाजूला याची शेतीशाळा होतात. SRT शेतीशाळा म्हणून तुम्ही Googleला सर्च करू शकतात किंवा आम्हीसुद्धा आपले बरेच ग्रुप येतात. ग्रुपलासुद्धा तुम्हाला ॲड करू शकतात आणि त्या ग्रुपमध्ये वेळोवेळी माहिती मिळत राहते. त्या ग्रुप जॉईन करा. कारण की SRT शेतीशाळा मी करू शकत नाही, माझ्यानं होत नाही किंवा SRT शाळा चे कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला देऊ शकतो आणि अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकतात. आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला तर आपण व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला काय वाटतं व्हिडिओबद्दल कमेंट करा. यात काय बदल करायला पाहिजे यात ही जे SRT पद्धती याच्यापेक्षा जर दुसरं कुठलं असलं तर त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही आम्हाला सांगू शकतात आणि आपल्याला काय वाटतं त्याबद्दल आपण कमेंट करणं जरुरी आहे. आपण ही जे चॅनल आहे समजा सेवाभाव चॅनल आहे याला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. कारण की नवीन जे येणारे जे व्हिडिओ आहे त्याच्यासाठी नोटिफिकेशन मिळण्यासाठी नोटिफिकेशनसुद्धा तुम्ही ऑन करून ठेवा. धन्यवाद.